मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मुंबई मंडळ यांच्या माध्यमातून जे बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तूसंच दिली जाते त्याबद्दल माहिती पाहणार आहोत। महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये भांडे बर्तन किचन सेट म्हणजेच गृहोपयोगी वस्तूंचा वाटप सुरू झालेला आहे। जसे नागपूर शहरामध्ये झाला होता असे अमरावतीमध्ये, त्याच्यानंतर यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये आणि त्याच्यानंतर नांदेड डिस्ट्रिक्टमध्ये आता भांडे बर्तन किचन सेटचा वाटप सुरू आहे। सध्या अजून हे 2 जिल्हे वाढले आहेत। सांगली जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तूसंच देण्यात येणार आहे। त्यांची देण्याची कार्यवाही 3 मे 2025 पासून सुरू झालेली आहे। तुम्ही जर सांगली जिल्ह्यातील असाल तर तुम्ही भांडे बर्तन किचन सेट घेऊ शकता, गृहोपयोगी वस्तूसंच घेऊ शकता। याच्यासाठी तुम्हाला तुमच्या WFC ऑफिसला जावं लागेल। तिथं त्या एरियामध्ये तुम्हाला भांडे बर्तन किचन सेट मिळणार आहे। जर तुम्ही सांगली जिल्ह्यातील जेवढे आमचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी जर हे व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये जावं, बांधकाम कामगार सेतू केंद्राशी संपर्क साधावा आणि त्यांना विचारावा की तुमच्या एरियाचा भांडे बर्तन किचन सेट म्हणजेच गृहोपयोगी वस्तूसंच कधी वाटप होणार आहे। कारण शहरातील कामगारांना गृहोपयोगी वस्तूसंच वाटप सुरू झालेला आहे सांगली जिल्ह्यात। त्याच्यानंतर दुसरी एक न्यूज आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तूंचा वाटप सुरू झालेला आहे। 3 मे 2025 पासून चंद्रपूर जिल्ह्यातील भांडे बर्तन किचन सेट म्हणजेच गृहोपयोगी वस्तूंचा वाटप सुरू झालेला आहे। मित्रांनो, हे वाटप कुठे सुरू आहे त्याचं ठिकाण आपण पाहू शकता। त्याचं ठिकाण आहे बांधकाम कामगार मंडळाच्या लाभार्थ्यांना किट वाटप, कडक उन्हात लाभार्थ्यांची रांगा लागल्या। मुख्य ॲड्रेस आहे मुख्य MIDC एरिया, खाजगी कंपनीचा गोडाऊन, चंद्रपूर। आपण जर चंद्रपूर जिल्ह्यातील सबस्क्रायबर आहात, चंद्रपूर जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत असाल तर आपण भी आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मुख्य MIDC एरियामध्ये जाऊन भांडे बर्तन किचन सेट म्हणजे गृहोपयोगी वस्तूसंच घेऊ शकता। याच्यासाठी आपल्याला आपल्या जवळील बांधकाम कामगार तालुका जे सेतू सुविधा केंद्र आहे त्यांच्याशी संपर्क करायचा आहे, डायरेक्ट तिथं जायचं नाही। कारण मित्रांनो, आमचा व्हिडिओ पाहून खूप लोक आम्हाला कमेंट करतात, सर आमच्या एरियाचा अजून चालू झालेला नाही, अजून वाटप सुरू झालेला नाही। तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही ज्या तालुक्यात राहता त्या तालुक्याच्या बांधकाम कामगार जे सेतू सुविधा केंद्र आहे तिथं जाऊन त्यांना संपर्क करायचा आहे आणि त्यांना विचारायचं आहे की आमच्या तालुक्याचा भांडे बर्तन किचन सेट म्हणजे गृहोपयोगी वस्तूंचं सुरू कधी होणार। याबाबत सविस्तर माहिती तिथून तुम्ही पाहू शकता, तिथून घेऊ शकता। याच्यासाठी आपण चंद्रपूर आणि सांगली जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना खुशखबर आहे, तुमच्या जिल्ह्यातील भांडे बर्तन किचन सेट गृहोपयोगी वस्तूंचा वाटप सुरू झालेला आहे। तुम्ही जर हा सांगली आणि चंद्रपूर जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही नक्कीच आपल्या जवळील बांधकाम कामगार केंद्राशी संपर्क करा आणि त्यांना विचारा तुमच्या तालुक्याचा, तुमच्या शहराचा, तुमचा जवळील एरियाचा भांडे गृहोपयोगी वस्तूंचा वाटप कधी आहे। याच्यासाठी तुम्हाला तुमच्या कामगार केंद्राशी संपर्क साधावा लागेल। डायरेक्ट तुम्ही तिथं जाऊ नका। जसं सांगली शहरामध्ये एका संस्थेमार्फत हे वाटप सुरू झालेलं आहे, त्या संस्थेने पुढाकार घेतलेला आहे। स्वयंसिद्ध बहुउद्देशीय संस्थेकडून गोरगरीब कष्टकरी लोकांसाठी बांधकाम कामगार योजना शिबिराचे आयोजन, 300 लोकांची नवीन नोंदणी केली। सोबतच ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी सक्रिय होती त्यांना भांडे बर्तन किचन सेट म्हणजे गृहोपयोगी वस्तूंचा वाटप करण्यात आला, किचन सेट देण्यात आले, सोबत त्यांना पेटीसुद्धा देण्यात आली। तर तुम्ही जर आपण सांगली जिल्ह्यातील असाल आणि चंद्रपूर जिल्ह्यातील असाल तर आपण आपल्या बांधकाम कामगाराशी आपल्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं जे सेतू सुविधा केंद्र आहे त्यांच्याशी संपर्क करा आणि तिथं जाऊन विचारणा करा, तुम्हालाही भांडे बर्तन किचन सेट म्हणजे गृहोपयोगी वस्तूंची किचन सेट मिळेल। ही होती छोटीशी माहिती। आपल्याला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात तेही आम्हाला कॉमेंट करा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ तुमच्या जिल्ह्यातील कामगारांसाठी येईल। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।